हरे कृष्ण. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 यातील 20वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवातारिणे चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 विभूती योग याच्यामधील 20वा श्लोक पाहूया. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अहम आदिश्च मध्यम च भूतानाम अंत एव च. अर्थ, हे अर्जुना, सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. मीच सर्व जीवांचा आदी, मध्य आणि अंत आहे. तात्पर्य, या श्लोकामध्ये अर्जुनाला गुडाकेश असे संबोधण्यात आले आहे. निद्रारूपी अंधकारावर विजय प्राप्त केलेल्या मनुष्याला गुडाकेश असे म्हणतात. अज्ञान रूपी अंधकारात निद्रिस्त असलेले लोक भौतिक आणि आध्यात्मिक जगतात भगवंत विविध प्रकारे स्वतःला कसे प्रकट करतात हे जाणू शकत नाही. अशा रीतीने श्रीकृष्णांनी अर्जुनाला गुडाकेश असे संबोधणे फार महत्वपूर्ण आहे. कारण अर्जुन अंधकाराच्या अतीत असल्यामुळे भगवंत त्याला आपल्या विविध ऐश्वर्यांचे वर्णन करण्याचे मान्य करतात. आपल्या दृष्टीने गुडाकेश हा शब्द इथं महत्वाचा आहे की निद्रारूपी अंधकारावर विजय प्राप्त केलेल्या मनुष्याला गुडाकेश असं म्हणतात. आणि आपण जाणतो की अर्जुन जेव्हा द्रोणाचार्यांच्या गुरुकुलामध्ये शिकत होते तर तेव्हा द्रोणाचार्यांनी जे काही शिकवायचे ते तर त्याचा रात्रीच्या वेळी अर्जुन अभ्यास करत असायचे आणि त्यामुळं त्या दिवशी जे काही शिकवलं जायचं ते त्यांचं पूर्ण असायचं आणि रात्रीच्या अंधाराच्या समयी ते त्याचा हे करायचे. आता रात्रीच्या वेळेस जर युद्धकला म्हणजे त्याचा सराव करायचा आहे तर नक्कीच निद्रा या गोष्टीवरती त्यांनी किती मोठा विजय त्यांनी प्राप्त केलेला असणार आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. श्रील प्रभुपादांचं पण आपण उदाहरण जर पाहिलं तर जेव्हा प्रभुपाद प्रचारासाठी म्हणून US ला गेले आणि तिथे विविध ठिकाणी जाऊन त्यांनी प्रचार जेव्हा केला तर तिथे तर सुरुवातीपासून म्हणजे तिथल्या लोकांना सदाचार किंवा दिनचर्या कशा पद्धतीने असली पाहिजे म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा त्यांना माहिती नव्हती. तर त्या साध्या साध्या गोष्टी शिकवण्यात त्यांचा पूर्ण दिवसाचा पूर्ण ते वेळ तिथं खर्ची करत होते. त्यांना प्रसाद कसा बनवायचा किंवा भगवंतांच्या अर्चविग्रहांची सेवा कशी करायची अशा सर्व छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. आणि मग राहिलेला वेळ, कारण त्यांना ते कुठल्या की त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना जी आज्ञा दिलेली तर त्या आज्ञेचं पूर्ती करण्यासाठी ते तिथे गेलेले. त्यामुळं जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ते लिखाण करायचे आणि त्याचं मग प्रकाशन याबद्दल ते त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. तर हा लिखाणाला दिवसभर वेळच नसायचा, मग ते रात्रीच्या वेळी हे लिखाण करत असायचे. तर अशा प्रकारे फक्त काही तासांची 2 ते 3 तासांची झोप घेणं आणि इतर सर्व बाकीचा जो काळ आहे तो भगवंतांच्या प्रचार कार्यासाठी
भागवत श्रीमद भागवतम किंवा भगवद्गीता यांच्या प्रचारासाठी वापरणं आणि तेही इतक्या वृद्धावस्थेमध्ये, तर या अशा पद्धतीने श्रील प्रभुपाद हे सुद्धा गुडाकेश किंवा ज्यांनी निद्रेवरती विजय मिळवलेला आहे अशा त्या स्थितीमध्ये ते सुद्धा होते. आणि दुसरा अर्थ काय आहे की अज्ञान रूपी अंधकारात निद्रिस्त असलेले लोक, म्हणजे जिथे आपण श्रीकृष्ण हे सूर्यासमान आहेत आणि त्यांच्याकडे जर आपण त्यांच्यापासून विमुख गेलो की आपण मायेच्या अंधकारात असतो, तर अर्जुन असू देत किंवा आपली आचार्य परंपरा जर घेतली तर हे सगळे जे आहेत आचार्य, तर आपण पाहू शकतो की ते ते सतत भगवंतांच्या नामस्मरणा म्हणजे भगवंतांच्या नाम गुण लीला यांच्या स्मरणामध्ये ते व्यस्त असायचे आणि त्यामुळं तिथं मग मायादेवी किंवा अंधकाराचा प्रश्नच येत नाही. तर अशा पद्धतीने आपण जाणू शकतो की गुडाकेश हा शब्द भगवंतांनी इथं वापरलेला आहे की अहम आत्मा गुडाकेश सर्व भूताशयस्थित. तर गुडाकेश असं का म्हटलंय याचं विस्तृत विवचन इथं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळंच अर्जुन हे अंधकाराच्या अतीत किंवा त्याच्या पलीकडे असल्यामुळं भगवंत त्याला आपल्या विविध ऐश्वर्यांचे वर्णन करण्याचे मान्य करतात. थोडक्यात अशा पद्धतीने जो मनुष्य हा मायेच्या अंधकारातून किंवा निद्रा देवी यांच्यावरती जो विजय मिळवू शकतोय, तर त्या व्यक्तीला भगवंतांचं ऐश्वर्य किंवा विभूती हे जाणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे लक्षात घेऊ शकतो. पुढे श्रील प्रभुपाद काय म्हणतात, तर श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला म्हणतात, मी आपल्या प्राथमिक विस्तारित रूपाद्वारे संपूर्ण सृष्टीच्या अंतरी असणारा आत्मा आहे. भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी भगवंत आपल्या प्राथमिक विस्तारित रूपाद्वारे पुरुष अवतार धारण करतात आणि त्या पुरुष अवतारापासून सर्वांचा उद्गम होतो, म्हणून ते महत्त्वाचा आत्मा आहेत. समग्र भौतिक शक्ती ही सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत नसते, तर वस्तुतः महाविष्णू हे महत्त्वात अर्थात भौतिक शक्तीमध्ये प्रवेश करतात, म्हणून ते आत्मा आहे. जेव्हा महाविष्णू सृष्ट ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते पुन्हा प्रत्येक जीवामध्ये स्वतःला परमात्मा रूपाने प्रकट करतात. तर आपण थोडक्यात ह्याचं श्रीमद भागवतमच्या आधारे याचं थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर आपण भगवंतांचं स्मरण, कारण आपला अंतिम उद्देश काय आहे की भगवंतांचं स्मरण करणं. मग ते आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकतो की भगवंतांचं नामस्मरण आहे, भगवंतांच्या लीलांचं स्मरण आहे किंवा भगवंतांच्या अवतारांचं स्मरण आहे. तर अशा पद्धतीने आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो. आता हा झाला दिव्य स्तर. मध्ये पाहिलेलं की जरी आपण पाणी जरी पाहिलं तरी पण भगवंत काय म्हणतात की त्या पाण्यातील रस म्हणजे मी आहे किंवा पृथ्वीचा गंध म्हणजे मी आहे. मग जेव्हा आपण ही संपूर्ण भौतिक सृष्टी पाहतो, तर वेळेवरती सूर्य उगवणं किंवा सगळ्या ग्रह नक्षत्र यांच्या ज्या कक्षा आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे ते सुरळीतपणे हे सगळं चक्र, निसर्गाचं चक्र चालू आहे. तर हे पाहताना आपण लक्षात घेऊ शकतो की याला नियंत्रण करणारा किंवा याचा उत्पत्ती करता कोणीतरी असलं पाहिजे. आणि या दृष्टीने आपण भौतिक प्रकृतीद्वारे श्रीकृष्णांचं स्मरण करू शकतो. तर आता म्हणजे थोडक्यात काय की एखादी वस्तू पाहिली तर त्या वस्तूवरून हळूहळू आपण जसं साधना किंवा सेवा यांचा स्तर आपला जसा विस्तृत होईल किंवा उंचावेल, तर तर त्या दृष्टीने आपण
तितक्या गतीने आपण भगवंतांचं स्मरण करू शकू. तर भौतिक प्रकृतीमध्ये अध्यात्म कसं आणायचं किंवा आध्यात्मिक दृष्ट्या भौतिक प्रकृती जाणून घेणं, अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी पाहू शकतो. म्हणजे कसं की भौतिक प्रकृतीचं आध्यात्मिक स्वरूप म्हणजे काय, की एकतर विराट रूप, की जे भगवंत आता अ, अर्जुनाला दाखवणार आहेत. तर म्हणजे अ, जर आपण या भौतिक सृष्टीमधलं गवत जर पाहिलं, तर भगवंत काय म्हणतात, की भागवतम मध्ये सेकंड म्हणजे दुसऱ्या स्कंदामध्ये म्हणतात, की अ, हे गवत म्हणजे माझ्या शरीरावरचे लोम आहेत किंवा सूर्य चंद्र हे माझे नेत्र आहेत. पर्वत म्हणजे भगवंतांच्या अस्थी आहेत, अ, किंवा हाडं, आणि या नद्या ज्या आहेत तर भगवंतांचं म्हणजे तो प्रवाही गुण असणारा रक्त, अशा स्वरूपाचं भगवंत त्याचं विस्तृत असं विराट रूपाचं दर्शन या भागवतम मध्ये घडवतात. तर अशा पद्धतीने या विराट रूपातनं आपण श्रीकृष्णांना जाणू शकतो. दुसरं आहे एकतर सांख्य योगातून, म्हणजे ज्याचं वर्णन श्रीमद भागवतम मध्ये तिसऱ्या स्कंदामध्ये विस्तृतपणे वर्णन केलंय. इव्हन आपण दुसऱ्या अध्यायामध्ये श्री भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पण सांख्य योगाबद्दल पाहिलेलं आहे, की ही सगळी जी सृष्टी आहे तर ही भौतिक सृष्टी कशा पद्धतीने बनलेली, तर 24 तत्वांनी बनलेली आहे. म्हणजे आत्मा जो आहे त्याच्यावरती कुठल्या कुठल्या गोष्टींचं आवरण आहे किंवा कुठल्या तत्वानी एखादा सजीव हा बनलेला आहे. तर याचं जर आपण विस्तृत माहिती घेतली तर ही 24 तत्व आपल्याला मिळतात, की महत तत्व, त्याच्यानंतर मग अहंकार, बुद्धी, मन, त्याच्यानंतर मग पंचमहाभूत, त्यांचे गुण आणि त्यांचे तन्मात्रा. म्हणजे पृथ्वीचा गंध हा गुण आहे. आणि त्याच्यापासून बनलेली इंद्रिय, पाच पाच जी इंद्रिय किंवा आपण नाकाद्वारे पृथ्वीचा गंध गुणाचा आपण ते जाणू शकतो. तर अशा प्रकारे पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्याच्यानंतर पंचमहाभूतांचे गुण आणि पंचमहाभूत, तर अशा पद्धतीने 24 तत्वांनी एक प्रत्येक गोष्ट बनलेली आहे. आणि जेव्हा याच्यामध्ये ह्या महत्त्व किंवा आत्मा यांचं आत्मा त्याच्यामध्ये हे होतो, तर तेव्हा तो एक चेतन स्वरूपाचा एक सजीव आपण जाणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण विराट रूप, सांख्य योग आणि हे संपूर्ण जी सृष्टी आहे तर त्याचं पूर्ण विस्तृत वर्णन जे भागवतम मध्ये पाचव्या स्कंदामध्ये आलेले आहे, तर त्याच्याद्वारे सुद्धा आपण हे विस्तीर्ण कशा पद्धतीने स्वरूप होत गेलेलं आहे सगळ्या सृष्टीचं, तर अशा पद्धतीने आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो. तर आता म्हणजे आता श्रील प्रभुपाद हे US मध्ये जेव्हा गेले, तर तेव्हा प्रभुपाद लीलामृत मध्ये प्रत्येक ठिकाणचं असं वर्णन आहे, की न्यूयॉर्क सिटीचं वर्णन आहे किंवा तिथून कुठं सॅन फ्रान्सिस्कोला गेले तर तिथलं वर्णन. तर याचा अर्थ काय आहे, की तिथल्या ठिकाणांचं किंवा एक आपल्याला अमेरिकेची माहिती हवी आहे असं नाहीये. तर अमेरिकेमध्ये श्रील प्रभुपादांनी कशा प्रकारे संघर्ष केला किंवा तिथे कृष्ण भावनेचा कसा प्रचार केला, या दृष्टीने त्या गोष्टींची माहिती आहे. तर त्याच पद्धतीने हे जी विश्वाची निर्मिती आहे, तर या निर्मितीद्वारे आपल्याला भगवंतांचं कार्य आणि सगळ्यात परमोच्च जी स्थिती आहे ती म्हणजे भक्तीद्वारे, भक्तिमय सेवेद्वारे भगवंतांशी संबंध प्रस्थापित करणं. तर या दृष्टीने श्रीमद भागवतम असू देत किंवा भगवद्गीतेमध्ये असू देत, तर या भौतिक सृष्टीचं वर्णन इथं आलेलं आहे. तर असं नाहीये की आपल्याला याच गोष्टी शिकायच्या आहेत, तर आपल्याला त्याच्यातून अध्यात्म याकडे आपली ती वाटचाल आहे. तर आपण एक लक्षात घेऊ शकतो की
जेव्हा ह्या विश्वाचं आपण वर्णन अ, जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तर ते आपल्याला पुराण म्हणजे भागवत पुराण यातून आपल्याला दिव्य अशा स्वरूपाचं त्याचं तो उद्गम आपल्याला लक्षात येतो. आणि दुसरं आहे की आपली मानसाची म्हणजे एक मानव जातीची जी एक परसेप्शन म्हणू शकतो किंवा जाणीव किंवा एखादी गोष्ट जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती थोडीशी मर्यादित अशा स्वरूपामध्ये आहे किंवा त्याला भौतिक सृष्टीची मर्यादा आहेत. आणि मग त्याद्वारे सुद्धा आपण या वैश्विकतेचं ज्ञान घेऊ शकतो. की जसं की ज्योतिषशास्त्र किंवा ज्याच्यामध्ये सूर्य सिद्धांत मांडले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण अ, ह्या विश्वाला जाणण्याचं एक ज्ञान त्यातून आपण अनुभव घेऊ शकतो. म्हणजे जसं की पृथ्वी आणि सूर्य याच्यातील अंतर हे ज्योतिषशास्त्रानुसार काय आहे किंवा मॉडर्न जे असं सगळं तंत्रज्ञान आहे तर त्याच्यानुसार काय आहे, तर ते जवळपास आपल्याला त्या फिगर्स मॅच होतात. तर असं आपण पाहू शकतो. परंतु याच्या पलीकडं सुद्धा कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी जाणायच्या आहेत, ते मात्र दिव्य ज्ञान आपल्याला भागवतम मध्ये किंवा पुराणांमध्ये आपल्याला लक्षात येतं. तर आता भागवतम मध्ये काय म्हटलेलं आहे की श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचं कारण आहे. परंतु जेव्हा ही सृष्टी उत्पन्न करायची, कारण कसं असतं की भगवंत आपण म्हणतो ना की विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. तर भगवंत हे एकटे कधीच सापडणार नाही, तर ते सतत कुणी ना कुणीतरी असतंच त्यांच्यासोबत. तर अशा पद्धतीने भगवंत म्हणल्यानंतर भक्त असलेच पाहिजे. तर या दृष्टीने भगवंतांनी त्यांचं विस्तार केला. म्हणजे एक आपण लक्षात घेऊ शकतो की आपण नुसतंच शांत बसलोय, म्हणजे बऱ्याचदा आपण मुक्ती या ही जी संकल्पना बऱ्याच जणांची असते, तर त्याच्यामध्ये काय आहे की ते शांत रसामध्ये जाऊ इच्छितात किंवा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊ शकतात, की जिथे केवळ शांती आहे आणि ती मुक्तावस्था आहे. तर नुसती शांती अपेक्षित आहे का? म्हणजे दोन व्यक्ती घरामध्ये आहेत किंवा शेजारी शेजारी बसल्यात आणि त्या आपापल्याच ह्याच्यामध्ये मग्न आहेत, म्हणजे डोळे मिटून शांत बसलेत. तर याच्यामध्ये जो काही परस्परांमधला जो संबंध आहे तो फक्त शांती या स्तरावरतीच मर्यादित आहे, की त्यांचा एकमेकांमध्ये कसलंच आदान प्रदान नाहीये. तर मग ही अ, याच्यातून फक्त काय आहे की संघर्ष होणार नाहीये. म्हणजे जे क्लेश आहेत तर ते नसणार आहेत. परंतु केवळ शांती ही परमोच्च स्थिती नाही होऊ शकत, कारण त्यातून तो आनंद जो एकमेकांशी संवाद साधल्याने किंवा एकमेकांची सेवा केल्यानंतर जो काही आनंद मिळणार आहे, तर तो आनंद या स्थितीमध्ये नसतो. तर त्यामुळं मग भगवंतांनी काय केलं की स्वतःचेच स्वतःलाच विस्तार केला. की जेणेकरून अ, प्रत्येक गोष्ट ही भगवंतांशी एक प्रेममयी आदान प्रदान करू शकेल. आणि मग त्यातून चार विस्तार तयार झाले: वसुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न. आता यातलं संकर्षण म्हणजे बलरामजी, हे आपल्याला फार महत्वपूर्ण कशा पद्धतीने आहेत. तर आपण लक्षात घेतो की जेव्हा श्रीराम हे म्हणजे श्रीकृष्ण हे श्रीराम म्हणून अवतरित होतात, तर तेव्हा त्यांचा छोटा भाऊ म्हणून लक्ष्मणजी अवतरित होतात. तर लक्ष्मणजींना या म्हणजे ह्या लीला अवताराच्या शेवटी एक खूप अवघड गोष्ट सांगण्यात आलेली असते, ती म्हणजे सीतामाईंना वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सोडून देण्याची. आणि ही खूप अवघड कामगिरी लक्ष्मणजींना करण्यात म्हणजे अगदी जीवावर आलेलं असतं. परंतु आज्ञा म्हणून ती ही गोष्ट करतात आणि मग तेव्हा ते सांगतात की मी तुमचा छोटा भाऊ आहे म्हणून मला तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकायला लागतात, परंतु पुढच्या अवतारामध्ये मात्र मी तुमचा मोठा भाऊ म्हणून येणार आहे, की जेणेकरून तुम्हाला माझ्या गोष्टी ऐकायला लागतील. तर म्हणून मग कृष्ण जेव्हा अवतारी किंवा
त्यांचं लीला करण्यासाठी ते अवतरित होतात. तर कृष्णाचे मोठे भाऊ म्हणून बलरामजी येतात. आणि आता कलियुगामध्ये 500 वर्षापूर्वी गौरांग महाप्रभूंचे मोठे भाऊ म्हणून नित्यानंद प्रभू, जे बलरामजी किंवा लक्ष्मणजी आहेत. तर अशा पद्धतीने ते अवतार घेतात. आणि ह्या संकर्षण ह्यांचं ते म्हणजे संकर्षण म्हणजेच बलरामजी यांचं ते विस्तारित अशा पद्धतीने हा जो काही सगळ्या सृष्टीचा विस्तार आहे, तर तो हा ह्यांच्यापासून आहे. तर बलरामजी काय त्यांचं स्थान आहे, तर ते 5ही रसामध्ये भगवंतांची सेवा करतात. म्हणजे कसं की शांतरस, पहिला शांतरस म्हणजे काय, की एखादा आपण फूल भगवंतांना जेव्हा अर्पण करतो तेव्हा ते शांत रसामध्ये असतं. त्याचं कुठंच असं भगवंतांशी असं डायरेक्ट आदान प्रदान होत नाही. म्हणून भगवंतांचं जिथं लीला होणार आहेत, तर ते लीलास्थळी किंवा धाम ह्या गोष्टी आहेत, किंवा भगवंतांचे वस्त्र आहेत, भगवंतांचे म्हणजे संगीत किंवा मृदंग, करताल या गोष्टी ज्या आहेत, त्या ह्या सगळ्या ज्या अवतार आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, भगवंतांचं अल्टर किंवा मंदिर, तर ह्या गोष्टी म्हणजे बलरामजी आहेत. तर शांत रसामध्ये अशा पद्धतीने बलरामजी सेवा करतात. नंतर दास्य रसामध्ये बलरामजी सेवा करतात, की भगवंतांना कुठलीही गोष्ट म्हणजे भगवंतांना कुठलीही गोष्ट ही करायची आहे, तर तो एक दास्य भाव असतो. म्हणजे लक्ष्मणजींनी जे काही केलं वनवासामध्ये, की ते रात्रंदिवस जागे राहिले आणि भगवंतांचं रक्षण केलं आणि एक दास म्हणून त्यांची सेवा केली. तर अशा पद्धतीने दास्य रसामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. किंवा साख्यरस, साख्यरस म्हणजे भगवंत बरोबरीचे आहेत, गोचरणाला एकत्र जातात, तर तो आहे तो सगळ्या गोपांमधला जो एकमेकांमधला संबंध आहे, तर तो म्हणजे साख्यरस. त्याच्यानंतर आहे वात्सल्यरस, म्हणजे जेव्हा एखादा असुर कृष्णावरती, कृष्ण बलराम यांच्यावरती जेव्हा आक्रमण करायचा, तर तेव्हा रक्षण करणं वात्सल्य भावामध्ये. तर अशा पद्धतीने बलरामजींनी त्यांची काळजी घेतलेली आहे. आणि माधुर्य रस म्हणजे राधाराणींच्या बहीण अनंग मंजिरी या स्वरूपामध्ये बलरामजी विस्तारित होतात आणि त्या माधुर्य रसामध्ये देखील भगवंतांची सेवा करतात. तर या 5ही रसामध्ये बलरामजी सेवेसाठी म्हणजे ते सेवक भगवान म्हणून ते बलरामजींना आपण जाणू शकतो. तर इतक्या विस्तृत प्रमाणामध्ये ते सेवा करतात. तर अशा पद्धतीने भगवंतांची सेवा करण्यासाठी म्हणून प्रत्येक धामाचा विस्तार किंवा आध्यात्मिक सृष्टीचा विस्तार, भौतिक सृष्टीचा विस्तार म्हणजे बलरामजी किंवा संकर्षण. तर अशा पद्धतीने ते विस्तारित होतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की जेव्हा या भौतिक सृष्टीचा विस्तार करायचा असतो, तर तो कशा पद्धतीने मग होतो, तर हे 4 विस्तार आपण पाहिले. तसंच अजून कुठले भगवंतांचे अवतार आहेत, तर पुरुष अवतार आणि लीलावतार. पुरुष अवतारामध्ये मग परत कारणोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू अशा पद्धतीने परत त्याचे भाग पडतात. तर आपण त्याच्याकडे येऊयात, कारण तोच मुख्य या श्लोकाशी संबंधित तो भाग आहे. तर आपण भागवतम मध्ये या गोष्टींचा विस्तृतपणे आपण पाहू शकतो. तर याच्यामध्ये आपण माहिती आपल्याला की परीक्षित महाराज जेव्हा त्यांना शाप मिळालेला असतो, तेव्हा त्यांनी शुकदेव गोस्वामींची त्यांच्याकडून हे जे काही ज्ञान ग्रहण केलेलं असतं, तर ते ज्ञान ग्रहण करताना तिथे सूत गोस्वामी पण असतात. आणि मग नंतर नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषींच्या ज्या सभेमध्ये
सूत गोस्वामींना 6 प्रश्न विचारले जातात आणि मग त्या 6 प्रश्नांद्वारे आपल्याला श्रीमद भागवतमचं अवतरण, त्याचा उद्देश आपल्याला लक्षात येतो. तर हे कुठले म्हणजे या नैमिषारण्यामध्ये जवळजवळ 60,000 संत किंवा ऋषी जमलेले असतात की मोठा यज्ञ करायचा असतो. का तर आता कलियुग येत आहे आणि या कलियुगामध्ये मनुष्याचं कशा पद्धतीने म्हणजे त्याची काळजी कशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे की जेणेकरून या कलियुगामध्ये भक्तिमय सेवेद्वारे कुठलाही मनुष्य हा आपल्या जीवनाचं सर्वोच्च जे ध्येय आहे ते प्राप्त करू शकेल. तर या संपूर्ण विश्वाची चिंता असलेल्या या ऋषींची इथे सभा भरलेली आहे आणि मग त्या दृष्टीने कलियुगातील मनुष्याच्या हितासाठी म्हणून सूत गोस्वामींना 6 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहिला प्रश्न असतो की मानवतेला सर्वोत्तम देणगी कुठली मिळालेली आहे. दुसरं म्हणजे सगळ्या ज्या वेद आहेत किंवा सगळे जे पुराण आहेत त्यातलं काय तत्व किंवा काय सार आहे. तिसरा प्रश्न आहे की श्रीकृष्णांच्या अवतरणाचा उद्देश काय आहे. चौथा आणि 5वा प्रश्न की भगवंतांच्या म्हणजे श्रीकृष्णांच्या अवतरणाविषयी विस्तृत माहिती की ज्याच्यामध्ये पुरुष अवतार आणि लीला अवतार अशा पद्धतीने तो चौथा आणि 5वा प्रश्न आहे. आणि 6वा प्रश्न आहे की भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या जेव्हा या भौतिक सृष्टीतील लीला संपून जेव्हा ते पुन्हा आपल्या स्वधामी गेलेत तर त्याच्यानंतर मग आता या युगामध्ये आश्रय कुठला शोधायचा. तर अशा पद्धतीचे हे 6 प्रश्न आहेत. तर त्याचं उत्तर म्हणजे मानवतेला सर्वोत्तम देणगी आणि सगळ्या वेदांचा सार म्हणजे काय आहे. तर त्याचं उत्तर आहे भक्तिमय सेवा, हे त्याचं उत्तर आहे. नंतर श्रीकृष्णांच्या अवतरणाचा उद्देश काय आहे याचं उत्तर आहे शुद्ध भक्तांना भगवंतांकडे आकर्षित करणं. चौथा आणि 5वा जो प्रश्न आहे की श्रीकृष्णांचे अवतार कुठले, तर त्याच्यामध्ये पुरुषावतार आणि लीलावतार यांचं वर्णन आहे. आणि 6वं की भगवंतांच्या इथल्या लीला संपून जेव्हा ते स्वधामात जातात तेव्हा आश्रय म्हणून काय आहे. तर जेव्हा भगवंत स्वतःच श्रीमद भागवतमच्या स्वरूपामध्ये अवतरित झालेत त्यामुळं आता आपला आश्रय काय आहे तर श्रीमद भागवतम असं त्याचं 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता याच्यामध्ये पुरुष अवतार आणि लीलावतार, लीलावतारांबद्दल आपण जाणतो की भगवंतांच्या अनंत लीला आहेत त्यामुळे भगवंतांचे अनंत अशा पद्धतीचे अवतार आहेत. परंतु त्यातले प्रमुख 10 अवतार आपण जाणतो की ज्याच्यामध्ये कुर्मा अवतार आहे, मत्स्य अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, वराह अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, त्याच्यानंतर वामन अवतार आहे, परशुराम, राम, बलरामजी आणि आता कल्की अवतार. तर अशा पद्धतीने आणि कृष्ण हे अवतारी आहे. तर अशा पद्धतीने लीलावतार आहेत. आणि पुरुष अवतार, पुरुष अवतारामध्ये कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू. तर कारणोदकशाही विष्णू म्हणजे काय की म्हणजे हे जे कारणोदकशाही विष्णू आहेत किंवा महाविष्णू आहेत त्यांच्या एक श्वास घेतला की ब्रह्मांड अनेक ब्रह्मांडांचा प्रलय किंवा ते आतमध्ये घेतले जातात आणि जेव्हा ते उच्छ्वास होतो तेव्हा ब्रह्मांडांची उत्पत्ती होते किंवा भौतिक विश्वाची उत्पत्ती होते. त्याच्यानंतर गर्भोदकशाही विष्णू म्हणजे गर्भोदकशाही विष्णू म्हणजे आपण ब्रह्मसंहितेमध्ये लक्षात घेतो ना की एक विष्णू पहुडलेले आहेत आणि त्यांच्या नाभीमधनं जे कमळ आलेलं आहे तर त्याच्यामध्ये ब्रह्माजी आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या ब्रह्मांडाचे जे ब्रह्माजी आहेत तर तो जो आहे आपल्या ब्रह्मांडाचा जो विष्णूंचा अवतार तो म्हणजे गर्भोदकशाही विष्णू. आणि नंतर श्वेतदीप याच्यामध्ये असणारे क्षीरोदकशाही किंवा क्षीरसागरामध्ये पोहोडलेले विष्णू म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू. आणि हेच विष्णू प्रत्येक जीवामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये ते अवतरित होतात. तर
म्हणजे आपल्या हृदयामध्ये जे परमात्मा आहेत ते म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू आहेत. तर अशा पद्धतीने आपण या विष्णूंचं किंवा भगवंतांच्या अवतरणाचं आपण म्हणजे अवतार लक्षात घेऊ शकतो. आणि जेव्हा अ, ही हे आत्मतत्व जेव्हा अ, अ, एखाद्या जीवामध्ये किंवा एखाद्या त्या 24 तत्वांमध्ये शिरतं, तेव्हा मग त्याला तिथं ती चेतना किंवा ते चेतना तत्व निर्माण होतं किंवा तो सजीव निर्माण होतो. मग त्याची जे सगळ्या वाढ आहे किंवा परत उत्पत्ती आहे किंवा क्षय आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सचेतन किंवा सजीवाच्या दृष्टीने लक्षात येतात. तर हेच इथं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. आपण परत एकदा थोडस पाहूयात की भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी भगवंत आपल्या प्राथमिक विस्तारित रूपाद्वारे पुरुष अवतार धारण करतात आणि त्या पुरुष अवतारापासून सर्वांचा उद्गम होतो. म्हणून ते महत्त्वाचा आत्मा आहे. समग्र भौतिक शक्ती ही सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत नसते, तर वस्तुतः महाविष्णू हे महत्त्वात अर्थात भौतिक शक्तीमध्ये प्रवेश करतात. महाविष्णू म्हणजे आपण जे कारणोदकशाही विष्णू म्हटलं ते. तर तेव्हा ते पुन्हा प्रत्येक जीवामध्ये स्वतःला परमात्मा रूपाने म्हणजेच क्षीरोदकशाही विष्णू म्हणून प्रकट करतात. आपल्याला अनुभव आहे की प्राण्याच्या शरीरामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग उपस्थित असल्यामुळे ते सजीव राहते. आध्यात्मिक स्फुल्लिंगाच्या उपस्थितीविना शरीराचा विकासही शक्य नाही. त्याचप्रमाणे भौतिक सृष्टीमध्ये जोपर्यंत परमात्मा श्रीकृष्ण प्रवेश करीत नाहीत, तोपर्यंत भौतिक सृष्टी विकसित होऊ शकत नाही. सुबल उपनिषदात म्हटल्याप्रमाणे भगवंत परमात्मा रूपाने सर्व ब्रह्मांडामध्ये उपस्थित आहेत. भगवंतांच्या 3 पुरुष अवतारांचे वर्णन श्रीमद भागवतात करण्यात आले आहे. नारद पंचरात्र नामक ग्रंथामध्ये त्याचे वर्णन करण्यात आले आहे. भगवंत या भौतिक सृष्टीमध्ये कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू या 3 रूपांमध्ये प्रकट होतात. महाविष्णू किंवा कारणोदकशाही विष्णूंचे वर्णन ब्रह्मसंहितेत करण्यात आले आहे. यह कारणार्णव जले भजती स्म योग निद्राम. सर्व कारणांचे कारण असणारे भगवान श्रीकृष्ण कारणोदक सागरामध्ये महाविष्णू रूपामध्ये पहुडलेले असतात. म्हणूनच भगवंत हेच या सृष्टीचे आदी, मध्य आणि अंत आहेत. म्हणजे आपण पाहू शकतो की एक एक पिंडी ते ब्रह्मांडी असा न्याय आहे. म्हणजे काय की जे आपल्या शरीरामध्ये होतं तेच या सृष्टीमध्ये होतं किंवा जे या सृष्टीमध्ये घडतं तेच आपल्या शरीरामध्ये घडतं. तर आपण आपल्या फक्त शरीराचा जर विचार केला तर ही 24 तत्व आपण पाहू शकतो की महत्त्व आणि मग त्या महत्त्वाद्वारे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आत्मा प्रविष्ट होतो आणि मग त्याला ही सगळी आवरणं अहंकार, बुद्धी, मन, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत आणि त्यांचे गुण. तर अशा 24 तत्वांचं आवरण आपण पाहू शकतो. आणि मग हे जोपर्यंत आत्मा आहे आपल्या शरीरामध्ये तोपर्यंत आपण जिवंत आहोत. मग या आत्म्यामुळेच आपण जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. एक सजीव गोष्टीचा किंवा एक सजीव बाळाचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. मग आपण आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये वाढ किंवा परिवर्तन, परत पुनरुत्पत्ती आणि नंतर मग क्षय असा अनुभवू शकतो आणि शेवटी मृत्यू होताना सुद्धा काय की ते शरीर तसंच असतं, परंतु तिथून निघून काय जातं तर ते आत्मतत्व निघून जातं. तर अशा पद्धतीने आपण आपला जरी विचार जो दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी इथं दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आत्मा आणि परमात्मा यांचं वर्णन केलेलं आहे, परंतु आता या अध्यायामध्ये भगवंतांनी त्याच गोष्टी या विस्तृत स्वरूपामध्ये सांगितल्यात की
पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे ब्रह्मांडामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी होतात. आणि म्हणून मग या कारणोदकशाही विष्णू म्हणा किंवा गर्भोदकशाही विष्णू म्हणा आणि क्षीरोदकशाही विष्णू म्हणा, तर अशा पद्धतीने या भौतिक सृष्टीचं सुद्धा अशा पद्धतीनेच उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असतो. आणि जो त्याचा मूळ, सगळ्यात मूळ उगम कुठला आहे, तर स्वतः श्रीकृष्ण. तर अशा पद्धतीने भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये केवळ शरीरामधलं आत्मतत्व वर्णन केलेलं आहे, आणि या विभूती योगामध्ये आता या सृष्टीमधलं आत्मतत्व त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मग नंतर ते शेवटी आपल्याला परमोच्च जे ध्येय म्हणजे भगवंतांची स्वतःची त्यांच्याशीच संबंध प्रस्थापित करणं, अशा पद्धतीने ते आपल्याला तिथपर्यंत शुद्ध भक्ती किंवा संपूर्ण शरणागती इथपर्यंत आपल्याला हळूहळू ते नेणार आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी इथे आता स्वतःच्या अशा ऐश्वर्याचं एक त्याचं जे मूळ तत्व आहे ते इथं सांगितलेलं आहे. आणि मग ते हळूहळू पुढच्या म्हणजे पुढच्या श्लोकांपासून कशा पद्धतीने या सृष्टीमधील सगळ्या गोष्टींना जाणून भगवंतांच्या विराट रूपाकडं किंवा त्यांचं ऐश्वर किंवा जाणू शकू, की जसं पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की सर्व तेजस्व्यांमध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे. तर अशा पद्धतीने ते विस्तृत प्रकारे ते वर्णन करून पुढच्या श्लोकापासून सांगणार आहेत. तर आज आपण अशा पद्धतीने सृष्टी उत्पत्ती आणि सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय याचं भगवंत कसं कारण आहेत हे आपण पाहिलं. आणि मग उद्यापासून आपल्याला आता सगळ्या सृष्टीतील एकेका घटकांचा आपण डिटेलमध्ये तो प्रवास आपण लक्षात घेऊयात. तर उद्या सुद्धा 2 वाजता सगळ्यांनी आठवणीने जॉईन व्हा. आणि आज या सेशन मध्ये जर कुणाला काही कमेंट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हरे कृष्णा. थँक्यू थँक्यू दीपाली माताजी. खरं खूप किचकट समजायला किचकट असा विषय होता, पण नेहमीप्रमाणे तुम्ही खूप छान रित्या सांगितलं. थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील तर हा एकच मिनिट प्लीज, कोणाला काही प्रश्न असतील